लागते पप्पू कळबोत या कुस्तीवरती पप्पू दादा कळबोत पैलवान पप्पू काळबोत कृपया माईकशी संपर्क साधायचा आहे। आणि कुस्तीला प्रारंभ झाला इकडं सुबोध पटेल विरुद्ध महारुद्र काळे। एक शिवरामदादा तालमीला सरावला आहे तर दुसरा कुर्डुवाडीला शिवछत्रपती कुस्ती संकुलाला सरावला आहे। एक महाराष्ट्र केसरी हिंद केसरी पैलवान अभिजितदादा खटकेंचा भट्टा संभाजी काळभोर असतात यांच्याकडून जो विजय होईल त्याच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे। आणि जो ते पाटील यांच्याकडून उत्कृष्ट कुस्ती कॉमेंट्री साठी मला या ठिकाणी छोटासा मोमेंट देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जातंय। धन्यवाद। एक विनंती आहे, ज्यांनी रेलिंग वरती हात डोकं ठेवलेला आहे शेवटची कुस्ती संपल्याबरोबर त्यातून फायर शॉट उडणार आहे। जे रेलून बसलेले आहेत त्यांनी बाजूला सरा, मागं मुटकं घ्या, असेल तर थोडा ट्रायपॉड मागं घ्या। फायर शॉट उडणार आहेत त्याच्यामुळे नोंद घ्या। शाबास महारुद्र आणि सुबोध। उद्या 9 कुंभरे या ठिकाणी प्रशांतदादा भागवत युवा मंचाच्या माध्यमातून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व मावळ तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेनं 9 कुंभरे या ठिकाणी भव्य दिव्य अशी मावळ केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होणार आहे। तरी तमाम कुस्ती शौकीनाने त्या स्पर्धेतला आनंद लुटावा। शाबास कुस्ती करा सुबोध पटेल आणि महारुद्र काळे। शाबास सुबोध आणि महारुद्र एक तगडी कुस्ती। शाबास। अरे इकडं कुंडीला बसला महारुद्र काळे, कुंडी लावण्याचा प्रयत्न तिथं हल्ला धुडकावतोय तो सुबोध पटेल। पापण्या तेवढ्या मिटू नका ओ, काहीतरी घडतंय, काहीतरी घडतंय। टाळ्या 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 टाळ्या। बलदंड ताकदीची दोन पोरं अमोल माने। शाबास पवन माने घेतो पवन माने। शाबास सुबोध, शाबास महारुद्र। इकडं कुंडीला बसलेला आहे महारुद्र काळे, हल्ला धुडकवतोय तो सुबोध पाटील। पापण्या तेवढ्या मिटू नका। अरे बापरे बा, शाबास सुटून निघाला। टाळ्या करा किंवा जरा, एवढं सोपं आहे। महारुद्रच्या कुंडीमधून सुबोधनं यशस्वीरित्या बचाव केलेला आहे आणि कब्जा इकडं मजबूत केलेला आहे। येणारी पिढी सशक्त व्हावी, सबल व्हावी, निरोगी व्हावी, निर्व्यसनी व्हावी, त्याच्यासाठी अट्टास आणि त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे। आपली पोरं तालमीत जावी, मनाने मनगटाने मेंदूने सशक्त व्हावी, सबल व्हावी, त्याच्यासाठी अट्टास आहे, त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे आणि त्याच्यासाठी तालीम आहे। शाबास। आणि या कुस्तीवरती अनुपदादा मोरे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं अध्यक्ष पैलवान राजेश उर्फ पप्पू काळभोर राष्ट्रीय खेळाडू यांच्याकडून 1 लाख व चांदीची गदा असं बक्षीस आहे। आणि कैलासवासी पैलवान सोपान विष्णू काळभोर यांच्या स्मरणार्थ सोमनाथ सोपान काळभोर आणि सतीश सोपान काळभोर यांच्याकडून चांदीची गदा
बरोबर ना? अनुदादा मोरे स्पोर्ट फाउंडेशनच्या वतीनं 1 लाख रुपयांनी चांदीची गदा, हाताचा घुटणा मानेवरती ठेवलेला इकडं सुबोध पाटलानं मानेतला कस काढायचं काम चालू केलेलं आहे. जोपर्यंत हत्तीच्या सोंडेमध्ये, नागाच्या फण्यामध्ये आणि पैलवानाच्या मानेमध्ये दम आहे तोपर्यंत त्याचा पराभव कुणी करू शकत नाही. माणसं बोलता बोलता म्हणतात त्यानं माझ्या पुढे मान झुकवावी. मान झुकवणे म्हणजे अपमान, मान झुकवणे म्हणजे पराभव मान्य करण्यासारखं असते. त्या मानेतला कस काढायचं काम या ठिकाणी सुबोध पाटलानं सुरू केलेलं आहे. ताट करण्याची माणसं शिवप्रभूंनी निर्माण केली. इंग्रजांना कणाहीन माणसं हवी होती आणि त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं ट्रॅकची हत्या पुण्यामध्ये चापेकर बंधूंनी केली आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी ओळखलं इंग्रजांच्या सत्तेला जर धोका कोणापासून आहे तर पैलवानांपासून आहे आणि मग पैलवानांची धरपकड केली आणि हळूहळू पैलवानकीला समाजामध्ये बदनाम करण्याचं काम केलं. पैलवान भांडखोर असतात, पैलवान आडगे असतात. हा जो अपप्रचार आहे तो इंग्रजांनी सुरू केला. साम दाम दंड भेद ही इंग्रजांची रणनीती होती ब्रिटिशेट आणि खऱ्या अर्थानं त्याच्याप्रमाणे समाजामध्ये पैलवानांना बदनाम करण्याचं काम इंग्रजांनी केलं. 1857च्या उठावाची ठेकी पाडणारे मंगल पांडे पैलवान होते. इंग्रज सत्तेवरती सूर्य मावळत नव्हता त्या इंग्रज सत्तेविरोधात पहिला दंड ठोपटणारे राजे उमाजी नाईक पैलवान होते. आद्य क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे पैलवान होते. 1832 ला उमाजी नाईकांना फाशी दिली पुण्यामध्ये. 1857चा उठाव घडून आला. उठावाची पहिली ठेकी पाडणारा मंगल पांडे पैलवान होते. चंद्रशेखर आझाद पैलवान होते. भगतसिंग सुखदेव राजगुरू पैलवान होते. चापेकर बंधू पैलवान होते. स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ होणारे महात्मा फुले पैलवान होते. लोकमान्य टिळक पैलवान होते. वासुदेव बळवंत फडके पैलवान होते. असे कितीतरी क्रांतिकारक तालमीत होते आणि स्वतः पैलवान होते. शिवप्रभूंनी ताट करण्याची माणसं निर्माण केली आणि पुढे इंग्रजांना कणाईन माणसं हवी होती. हो हो एस एस सर म्हणणारी माणसंच पाहिजे होती म्हणून पैलवानकीला जाणीवपूर्वक बदनाम केला. 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला. कुस्तीचा राजाश्रय संपला आणि कुस्ती लोकाश्रयावरती आली. तुम्हासारखी मंडळी एकत्रित यायला लागले आणि आपल्या गावाच्या ग्रामदैवताच्या उरुसानिमित्त, यात्रा जत्रेनिमित्त कुस्त्याची मैदान व्हायला लागली. तुम्हाला कुठेतरी क्रिकेटचं एखादा टुर्नामेंट घ्यायचा असेल तर तुम्हाला 4-2 नेत्यांच्या गाठी घ्याव्या लागतात, परंतु गावच्या मैदानासाठी तुम्हाला कुठेही जावं लागत नाही. लोक आणून बक्षीस देत असतात. बोला. हॅलो. या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये तो आज इथं ज्यांनी हे शूटिंग आणि फोटोग्राफी केली असे संजय पाटील आपल्याच विनंती की आपला सन्मान घेण्यासाठी या ठिकाणी यायचे. बालाजी फोटो स्टुडिओ. आणि पुन्हा एकदा पायाचा घुटणा टेकवलेला इकडं सुबोध पाटलानं. शबास सुबोध, काहीतरी घडतंय. हो. आणि बचावात्मक स्थितीमध्ये महारुद्र काळे पायाचा घुटणा मानेवरती टेकवला इकडं सुबोध पाटलानं. हो. तुका म्हणे त्याला पाहिजे जातीचे, येड्या गबाळेचे ते काम नव्हे, त्याला जातीवंत असावं लागते. पाण्यातला मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशात तेव्हा चिकळे, त्याच्या वंशाला जावं लागते. 100-110 किलो वजन आहे त्या सुबोध पाटलाचं. आपल्यासारख्याच्या मानावर पडलं दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी बघून पेढी करली मानवाला. एवढं सोपं आहे. पैलवानकी एवढी सोपी जर असती तर गल्लोगल्ली महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी निर्माण झाले असते. हो. पैलवानकी म्हणजे अखंड साधना आहे, अखंड तपश्चर्या आहे. 12 महिने कोणता सण घराकडे साजरा होत नाही, तालमीतच साजरा होतोय. दिवाळीची आंघोळ सुद्धा मित्रच घालतोय आणि भाऊबीजेची राखी सुद्धा मित्रच बांधतोय.
एवढी तपश्चर्या असावी लागते आणि त्याच्यामधून पैलवान घडत असतो. आणि जो पैलवान ही तपश्चर्यातून मागणी पार करत जातो त्याच्या जीवनाचं सोनं होत असतं यार. आणि जी अर्ध्या हळकुणाने पिवळी होतात ना ती मध्येच कुठेतरी लटकतात, लक्षात ठेवा. आज कुस्ती क्षेत्रामुळं अनेक पैलवान चांगल्या चांगल्या शासकीय ठिकाणी नोकरीला लागले आहेत. 4 DYSP या कुस्तीत या महाराष्ट्राला दिलेले आहे. चला कुस्ती करा. शबाश. पायाचा घुटणा मानेवरती टेकवला इकडं सुबोध पाटलाला. आणि खऱ्या अर्थानं सुबोध पाटील इकडे पाहिल्यानंतर स्वर्गीय बाळासाहेब काळभोरांची आठवण येते. या गावाचं नाव महाराष्ट्रभर करणारे, देशभर करणारे पैलवान बाळासाहेबजी काळभोर. त्यांचाच वसा आणि वारसा पप्पू काळभोर पुढे चालवतोय. त्यांचा वसा आणि वारसा पुढे स्वराज चालवतोय. स्वर्गीय पैलवान सोपान कुटेंचा वारसा पावली शेठ असतील, विजयभाऊ असतील आणि त्यांची पोरं आता पुढे चालवत आहेत. वायकर कुटुंबामधली अनेक पोरं आता नवीन तालमी जायला सुरुवात झालेली आहे. दातीर कुटुंबातली पोरं तालमी जायला सुरुवात झालेली आहे. आणि ज्यांची जात नसतील त्यांनी तालमीकडे जरा पोरांना हिंडवायला सुरुवात करा. हो, कुणी कुणाची इस्टेट बघायला येत नाही, कुणी कुणाचा पैसा अडका बघायला येत नाही, कुणी कुणाची धन दौलत बघायला येत नाही. 4 चौघात गेला पोरग कुणाचं, अहो पैसे फिटले. घुटना ठेवला पुन्हा सुबोध पाटलाला. जत्रेत फक्त कुस्ती कमिटी मध्ये पुढं आणि पोरग तालमीत पाठायच्या वेळेस मला बायको पाठवत नाही. जरा बघा. शबास. आणि सुबोध पाटील म्हणतात त्याला बलदंड ताकदीचा आणि तेवढ्या तर्फेने हल्ला धुडकोय महारुद्र काळेल. काळेलसाठी एकदा टाळ्या होणाऱ्या. एवढ्या ह्याच्यात दुसरं असतं तर कुठं तरी पडून मोकळं झालं असतं. कुस्ती पैशासाठी कधीच लढली जात नाही, नावागावासाठी लढली जाते. आणि नावागावासाठी लढत असताना खऱ्या अर्थानं भविष्याची सुद्धा बांधणी त्यांची होत असते. आज महाराष्ट्र केसरीच्या रेस मधली पोरं आहेत. बस पुन्हा एकदा घुटना. शबास सुबोध. शबास महारुद्र. चला शबास. नुसतं बसायचं नाही महारुद्र, काहीतरी करत राहा. शबास. पुन्हा एकदा घुटना ठेवलेला आहे. बघून जा. आपली पोरं एवढ्या दुर्दैवी इच्छाशक्तीची घडायला पाहिजे. किती अडचण आली तरी आमची पोरं हटता कामा नाहीत. नाहीतर खर्चटलं म्हणून 3 दिवस पोरगे ऍडमिट करणारी काही कमी नाहीत आपल्याकडे. हो. आणि एकेकाळचे नामांकित पैलवान किसनराव काळभोर, त्यांचे बंधू सोपान तात्या काळभोर आणि त्यांचे सुपुत्र सोपान दादा सतीश भाऊ आणि सोमनाथ भाऊ, खऱ्या अर्थानं कौतुक आहे. ज्या कुस्तीनं आपल्याला मोठं केलं, पद पैसा नाव आणि त्याच्याही पेक्षा निरोगी देह दिला, त्या मातीसाठी जाणणारी ही कुटुंबीय आहे. आधुनिकतेच्या काळामध्ये माणसं म्हणतात आमच्या घरात कुणी पैलवान नाही. जर असं कोणी म्हणत असेल तर खोटं बोलतोय. आणि मगाशी स्वर्गीय किसनराव कुटेवासरांचं नाव घेतलं. अनेक मैदानांमध्ये बिनजोड लढणारे स्वर्गीय पैलवान किसनरावजी कुटे. कुटे कुटुंब, वायकर कुटुंबीय, काळभोर कुटुंबीय, दाती कुटुंबीय, पांढरकर कुटुंबीय, माने कुटुंबीय, असे अनेक पैलवान खऱ्या अर्थाने आणि त्या ठिकाणी खजिनदारचं काम चोखपणे नितीन कदम आणि काळू शेठ वायकर
पडद्यामागचे कलाकार आणि मंगेश भाऊ कुठे आपलं मनापासून धन्यवाद आहे. आपण सगळे इकडे फिरत असतोय पण सगळा व्यवहार इथून चालत असतोय, त्यांचं मनापासून धन्यवाद आहे. त्याचप्रमाणे किशोर भाऊ जाधव खजिनदार कमिटी, पैशाचा व्यवहार गावात सांभाळायचं एवढं सोपं नाही हो. 10 रुपये वर्गणी देणारा पण विचारतो ते 1000 रुपये कुठे गेलं. वर्गणी 10 रुपये पण 1000चा हिशोब मागतो. पण खऱ्या अर्थानं सगळ्या गावाला पारदर्शकरित्या संपूर्ण व्यवहार सादर करणारी ही सगळी खजिनदार मंडळी आपलंही मनापासून धन्यवाद आहे. आणि यात्रा उत्सव कमिटीवरती विश्वास टाकणारी श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट आपलं मनापासून धन्यवाद आहे. मगाशी दादाने सगळ्या देणगीदारांचा आभार मानलं. खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं योगदान मोलाचं आहे. त्या सर्व देणगीदारांचं मनापासून धन्यवाद आहे. तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामधून आणि साथीला श्री खंडोबा देवाचा उत्सव कोमरसट मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होते. शाबास. पायाचा घुटना मानेवरती टेकावला. शाबास. चला कुस्ती करा. सुबोध चला. आणि इकडं पायाचा घुटना मानेवरती पुन्हा एकदा टेकवलेला आहे. 125 किलो वजन मानेवरती बसलेलं आहे. आणि पुन्हा एकदा घुटण्यातून सुटलेला आहे महारुद्र काळे. 2 पंच आखाड्यावरती. शुभम कैलास वायकर यांच्याकडून चालू कुस्तीला 500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. आणि हिस्सा हिस्सा 2 तज्ञ पंच आहेत. माऊली शेठ कुटे आणि रघुनाथ दादा काळभोर, बाळासाहेबजी काळभोर यांचे बंधू. आणि इकडं किसनरावजी कुटे यांचे चिरंजीव पहिला माऊली शेठ कुटे. रघुनाथ दादाने अनेक वर्ष पुणे जिल्हा आणि महाराष्ट्र गाजवला, तर माऊली शेठ यांनी ऑल इंडिया युनिव्हर्सिटी गाजवली.